मुळात छगन भुजबळ साहेबांनी काल बारामतीमध्ये सुद्धा एक स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेलं आहे की ओबीसींच्या संदर्भात जी सभागृहामध्ये सुद्धा मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं आणि त्यात आघाडीने किंवा काँग्रेसने जो बहिष्कार टाकला की आम्ही मराठा समाजाच्या चर्चेकरता जाणार नाही, हा जो बहिष्कार टाकला त्यामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांची भूमिका ही स्पष्ट असली पाहिजे. त्या नेत्यांचं म्हणणं काय आहे हे त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडलं पाहिजे आणि तेच कदाचित माझ्या माहितीनुसार भुजबळ साहेब पवार साहेबांना विचारायला गेले असतील की आपली ओबीसींच्या संदर्भात भूमिका काय आणि मराठा समाजाच्या बाबतीत भूमिका काय. कोणीही नेता आता केवळ फक्त राजकीय पोळी भाजण्याकरता आत्ता कुठल्याच समाजाची बाजू न घेता किंवा आपली भूमिका न मांडण्याची भूमिका जी घेतलेली आहे हे छगन भुजबळ साहेबांनी काल बारामतीच्या सभेत बोलून दाखवलं. आणि पवार साहेबांना सुद्धा तेच विचारायला गेले की साहेब की तुम्हाला ओबीसीने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आत्तापर्यंत मतं दिलेली आहेत आणि मराठा समाजानेही दिलेले आहेत, तर याच्यासाठी दोन समाजांमध्ये तेढ जो निर्माण झालेला आहे कुठेतरी तो थांबला पाहिजे. त्यात तुमचा हस्तक्षेप काय हा प्रश्न विचारण्याकरता कदाचित गेले असतील. माडाची जागा आम्हाला मिळाली नाही, नंतर धाराशिवची जागा आम्हाला डबल देण्यात आली असं अजित पवारांनी म्हटलं. याच्यावरून आता शिंदे किंवा भाजप सरकार आणि अजितदादांमध्ये वादात विरोधकांचं म्हणणं एक सांगतो की कुठल्या जागेच्या संदर्भात कुठलाही वाद होणार नाही. हे केवळ फक्त भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कॅपेबल उमेदवार असेल त्या मतदारसंघामध्ये तोच उमेदवार दिला जाईल. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाच्याच विधानसभा क्षेत्रामध्ये त्याचा विचार केला जाईल. त्यामुळे असा भ्रम निर्माण करून की फक्त नेरेटिव्ह सेट करण्याचं काम विरोधकांकडनं चाललेलं आहे. दादा तुम्ही नेहमी म्हटले की मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीकडे चेअर आणि मात्र काल शंकराचार्यांची भेट घेतली उद्धव ठाकरेंनी. दादा त्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.